धारावी प्रकल्प बचावासाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मोठा मोर्चा काढला जाणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। अदानी यांच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढणार आहे। आपल्यासोबत जोडलेले गेलेले आहेत खासदार राजन विचारे। सर काय सांगाल, मोठ्या संख्येने तुम्ही देखील आता मुंबईत जात आहेत, कसं बघतात हा प्रकल्प आणि धारावी बचाव या मोर्चा कसा बघतात? मला वाटतं एशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी जी 532 एकरवरती ही वसलेली आहे, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल 5000 छोटे उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी, त्याचबरोबर 15000 मोठे कारखानेसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि एवढी लोकसंख्या असलेला ह्या संबंध एरिया आहे। मुंबईचा शहरामधला मध्यवर्ती असलेलं ठिकाण आज तुम्ही जर बघितलं असेल ह्या संबंध ह्याच्यामध्ये जो काय TDRचा मोबदला त्यांना मिळणार आहे आणि तो मोबदला TDR त्यांच्याकडूनच कंपल्सरी घ्यावा 50% ही जी काय अट टाकलेली आहे। म्हणजे तो जो TDR तुम्ही जर बघितला तर अर्धा अधिक मुंबईचा एरिया एवढा TDR त्याला दिलेला आहे आणि त्याच्याकडूनच तो कंपल्शन 50% घेण्यात यावा अशी जी काय अट टाकलेली आहे। आणि त्या अटीच्यामुळे आज तुम्ही जर बघितलं असेल शेवटी तिथल्या लोकांना 750 हे प्रत्येकाला मोफत घर तिथे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। त्याचबरोबरीने हा जो TDR जो आहे, हा जो मिळणारा TDR हा सरकारने त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि सरकारने तो वितरित करावा, जेणेकरून तो कुठल्याही विकासकाला जो कोण डेव्हलप करेल त्यांना तो मिळाला गेला पाहिजे आणि तो सरकारी ह्यांनी दिला पाहिजे। आज तो संबंध ह्याचा संबंध फायदा जर फक्त एकट्या अदानीसाठी जर आपण हे करत असेल आणि सरकार त्याला पाठीशी घालत असेल, त्याच्यामध्ये सरकारचा सुद्धा मोठा हात आहे। आणि आज तुम्ही जर बघितलं असेल एशिया खंडामधला सर्वात मोठा उद्योगधंदे म्हणजे आज तुम्ही जर बघितलं असेल किती हजार कोटीची या ठिकाणी उलाढाल दरवर्षी या धारावी ह्याच्यातून होते आणि त्यातून कित्येक लोकांना रोजगार मिळतो। त्यामध्ये देशात परदेशामध्ये सुद्धा ह्या संबंध ज्या काय तिथे प्रोडक्ट निघतात त्या ठिकाणी ते विकले जातात आणि त्या रोजगारसुद्धा आज कित्येक लोकांचा रोजगारसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यापासून मुंबई महापालिकेलासुद्धा त्यात फायदा आहे, शासनाला फायदा आहे। आणि हे करत असताना हे उद्योगधंदेसुद्धा तिथेच वसवले गेले पाहिजेत आणि त्या पद्धतीने जो काय TDRचा जो हे आहे विषय, तो TDR सरकारने त्या ठिकाणी घेणार, सरकारने तो वितरित करावा आणि त्या लोकांना तिथल्या तिथेच हे मग त्यांचे उद्योगधंदे असतील ते त्या ठिकाणीच विकसित केले पाहिजेत, मोफत केले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। म्हाडा आहेत, सिडको अशा लोकांना देखील देऊ शकतो, अनेक विकासक देखील, मात्र यांनाच का दिला असं देखील मला वाटतं या संदर्भामध्ये संबंध संशयाला अशी जागा आहे, कारण हे कोणाचे लाडके आहेत जगाला आणि त्यांच्यासाठी या मुंबईला जनतेला जर रस्त्यावरती आणत असेल, शेवटी हा या ठिकाणी ही झोपडपट्टी विकसित व्हायला पाहिजे सर्वांचं मत आहे, परंतु तो विकसित करताना एका माणसाचा जर फायदा जर डोक्यात धरून जर काम सरकार जर करत असेल तर ती निषेधार्थ बाब आहे। कारण ह्या इथे सर्वसामान्याच्या टाळूवरचं लोणी खाणं असा हा भाग आहे आणि म्हणून हा संबंध जो हे आहे शासनाने हा TDR ताब्यात घ्यावा आणि तो त्यांनी वितरित करावा। म्हणणं आहे की हा लॉबीसाठी TDR सुपारी आहे, आजचा जो मोर्चा आहे तो सुपारी मोर्चा आहे, ते काय बोलतात त्यांना जास्त माहिती आहे, कारण ते सुपाऱ्या त्यांच्याकडूनच फुटल्या जातात। चला, खऱ्या अर्थाने घरं मिळतील। मला वाटतं सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी हा जो आज जो मोर्चा आहे तो यासाठी काढलेला आहे, जेणेकरून त्या सर्व लोकांना न्याय मिळावा म्हणून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।